तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यातील तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासंदर्भात 19,244 कोटी रुपयांचा सामंजस्य करार 10 मे रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे करण्यात आला। या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यात 5,78,000 एकराला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक भोपाळ येथे पार पडली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव तसेच दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री उपस्थित होते। या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यामुळे पेयजल आणि सिंचनाच्या समस्या असलेल्या गावांना मोठा लाभ होणार आहे। दोन्ही राज्यांच्या सीमेवरील खारिया गुटी घाट येथे 8.31 TMC क्षमतेचा वळण बांध बांधण्याचा प्रस्ताव आहे। बंधाऱ्यापासून सुमारे 221 किलोमीटर एवढ्या लांबीचा उजवा कालवा व सुमारे 260 किलोमीटर एवढ्या लांबीचा डावा कालवा प्रस्तावित आहे। या कालव्यातून स्थानिक नद्या वाहत्या राहण्यासाठी पाणी सोडून पुनर्भरण करणे प्रस्तावित आहे। तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पाचा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला होता। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।